हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आज आहे सोमवार। आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखं जावो ही स्वामींचरणी प्रार्थना। आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर आज आहे सोमवार आणि मी अशी व्हाईट कलरची साडी नेसली। आज सोमवार असल्यामुळे उपवास वगैरे काही नाही आहे, माझा नाही उपवास, यांचा उपवास आहे। त्यांच्यासाठी रात्रीच साबुदाणा भिजत टाकला होता, आता तो परतवायचा आणि बाकी स्वयंपाक झालेला आहे। आणि या दोघांचा आज आहे पेपर, तर त्या दोघांचं पण जेवण वगैरे झालं आणि लवकर येणार आहेत पेपर असल्यामुळे ना, त्याच्यामुळे मी काही डबा वगैरे काहीच बनवलं नाही। स्वयंपाक केला आणि डायरेक्ट जेवायला दिलं दोघांना, कारण की आता वाजले 11। त्यांना म्हटलं जेवण करूनच जा। साक्षी तुला बॅग भरायची तर भरू शकते बरं का, तर त्यांना उशीर होतो आहे त्याच्यामुळे म्हटलं तिला बॅग भर। आणि आता माझ्या कामांची तर सुरुवात होईलच आता, कारण मी अगोदर ना या दोघांचं आवरून दिलं। बाय, बेस्ट ऑफ लक। आता काय राहिलं? अच्छा, पाया पडताय का? काय तर या दोघांचं बघा, जाण्याची घाई एकीकडे आणि सारखी मजाक मस्ती मस्करी चालू असते, सारखे हसत राहतात। त्याच्यामुळे ना कधी कधी संताप होतो, कधी कधी असं वाटतं की शांत बसा शांत बसा। तसे दोघं शांतच आहे, पण तरी पण ना दोघं जर एकत्र आले ना तर खूप हसत असतात। ते काय जोक मारतात एकमेकांमध्ये आपल्याला काही समजत नाही। तर असं आता निघाले ते, आणि दोघांचा पण पेपर आहे, तर त्याच्यामुळे ना दोघांचा पेपर नाही आहे, आधीचं सबमिशन आहे आणि साक्षीचा पेपर आहे, तर त्यासाठी आता दोघं पण निघाले। आता ते गेले आणि लगेचच यांच्या उपवासाची मी तयारी करायला लागले बरं का, कारण ना यांचं पण निघण्याचा टाईम होतो। त्यांना जास्तीत जास्त 11 11:30पर्यंत लगेच निघावं लागतं, त्याच्यामुळे ना पटकन त्यांचं आवरून दिलं ना तर ते पण मोकळे होतात। आणि कसं होतं ना, आपली कामांची घाई एकीकडे, सकाळी 1 ना 1000 कामं असतात, आपली कामांची घाई एकीकडे आणि त्यांचं एकीकडे चालू असतं। आणि काय होतं, दर 5 मिनटाला आवाज देतात, त्याच्यामुळे ना मी एकदा त्यांचं आवरून देते आणि मग नंतर माझ्या कामांना लागते। हे कुठे ठेवलं, ते कुठे ठेवलं, हे कशात आहे, ते कशात आहे, असं काही ना काही सारखं चालू असतं। त्याच्यामुळे मी काय करते ना, अगोदर त्यांचं आवरून देते आणि त्यानंतर मग निश्चिंत आपलं काम आणि आपण, कारण घरामध्ये ना भरपूर अशी कामं असतात। एक काम जर करायला गेलं ना तर एका कामात आपण त्याच्यात आणखी दुसरं काम पण काढतो। माझ्या बाबतीत तर खूपदा असं होतं, मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं आहे की मी जर आता कपडे ठेवायला गेले ना तर मला थोडासा कपड्यांचा कप्पा विस्कटलेला दिसला, सगळे कपडे काढते, परत सगळे कपडे आवरत बसते, त्याच्यात पुन्हा वेळ जातो। त्याच्यामुळे मी काय करते ना, माझ्या कामांना थोडं डिले करते आणि त्यानंतर यांचं आवरून आणि हे एकदा गेले की निश्चिंत माझं काम आवरते, कारण काम पण आपल्याला व्यवस्थित पाहिजे असतं। त्यामुळे ना जर कामातला व्यवस्थितपणा हवा असेल ना तर कामांना तेवढा वेळ पण द्यावा लागतो ना। तर असं आता इकडे बघू शकता तुम्ही, हे पापड ना तांदळाचे नाही, काय म्हणतात त्याला, उपवासाचे पापड आहेत, बटाट्याचे। तर बटाट्याचे पापड आहेत हे, आणि मी थोडंसं तेल टाकलं होतं कढईत, कारण की ना खूप तेल टाकलं ना तर मग खूप तेल वेस्ट होतं, आणि तळलेलं तेल आपण म्हणतो ना की जास्त दिवस वापरू नये, ते एका दिवसात संपवायचं असतं। त्याच्यामुळे मी एका दिवसात संपेल, म्हणजे पोळ्यांना भाजींना वगैरे पटकन वापरता येतं ना लगेच, तर म्हणून मग मी थोडंसंच तेल टाकलं आणि थोड्याशा तेलामध्ये ना पापड मनासारखे नाही तळले जात बघा। तर पापड कसे फुलून मोठे होतात ना, त्यामुळे ते मनासारखे नाही तळले जात, आणि एवढ्या तेलात जसे तळता येईल ना तसे मी तळून घेतले ते पापड। नंतर ते टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण तुकडे करून जर तळले असते ना तर जास्त आकारमान वाढलं नसतं त्याचं। असं आता तळले जसे तसे, आणि त्यानंतर ना थोड्याशा चकल्या पण होत्या, त्या पण तळल्या। ह्या चकल्या आणि पापड ना माझ्या मैत्रिणीने पाठवले होते मला, तर मग म्हटलं चला टेस्ट पण घेऊ आपण। त्यांना उपवास पण होता आणायचे, तर उपवासाला पण होतील त्यांना, आणि थोडेसे मी पण टेस्ट करायला घेणार आहे, कारण आणल्या दिवसापासून तसेच ठेवले, ते तळले गेले नाही आणि काहीच नाही, लक्षात राहत नाही एवढं, म्हणजे आपलं रोजचं भाजी पोळी वगैरे असं रुटीनमध्ये जे ठरलेलं असतं ना त्याच्यातच आपला दिवस निघून जातो आणि ते लक्षात नाही राहत। आणि एकदा जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे झालं, गॅस ओटा आवरून ठेवला की त्यानंतर जर लक्षात आलं तर मग नको वाटतं, असं वाटतं जाऊ दे आत्ताच आवरलं आहे, आता एकही भांडं नको निघायला, स्वच्छ आवरला ना ओटा तर असं वाटतं खरंच काहीच नको निघायला, त्यामुळे ना ते असंच राहून जात होतं रोज।
तर असो, आता इथे ना रात्री साबुदाणा भिजत टाकलं होतं, पण याच्यात मी बटाटे वगैरे काही टाकले नाही बरं का. एकदम सिंपल अशी खिचडी केली, कारण ना कालच तुम्ही बघितलं असेल शुक्रवार बटाट्याची भाजी केली होती. बटाट्याची भाजी खाल्ली आणि आता डबल बटाटे नको म्हणतायत ते, त्याच्यामुळे ना त्यांना फक्त साबुदाणा असाच परतवून दिला. तर आता तो साबुदाणा ना थोडासा झाकून ठेवला, तोपर्यंत यांचं शर्ट वगैरे इस्त्री करते. आधी घरी असला ना तर हे आधीचंच काम असतं बरं का, पण आता आज आधी नाही आहे तर हे माझ्या वाटेला काम आलेलं आहे. तसं मुलं ना कामं ऐकतात, म्हणजे जसं सांगितलं ते काम, आणि एकदा त्यांना म्हणजे 2-3 वेळा जर आहे ना एकच काम सांगितलं ना, त्यांना आपोआप लक्षात येतं की हे काम आपल्याच वाटेला असतं. त्याच्यामुळे ना ते कधी कधी न सांगता पण करतात. बऱ्याच वेळा आधीला आम्ही इस्त्री करायला सांगतो ना, तर त्याच्यामुळे त्याचं काय होतं, पप्पा त्याची आंघोळ करून आले की त्याला माहिती आहे आपल्याला इस्त्री करायला लावतील, त्याच्यामुळे ना तो न सांगताच एक ड्रेस काढतो आणि लगेच इस्त्री करायला लागतो. तर चला, आता हे गेले, मुलं पण गेले आधी. साक्षी दोघांचं जेवण वगैरे करून ते निघून गेले. यांना खिचडी बनवून दिली, खिचडी पण घेऊन गेले ते. काही टिफिनमध्ये नेली आणि काही इथे खाऊन गेले. तर आता बऱ्यापैकी आहे ना, म्हणजे सगळ्यांचे जेवण वगैरे, स्वयंपाक वगैरे झाला. आता फक्त माझ्या एकटीचंच जेवण बाकी आहे. पण आता ओट्यावर तुम्हाला पसारा दाखवते. भरपूर असा पसारा पडला आहे ओट्यावर. तर सगळ्यात अगोदर ना हे आवरून घेते, ओटा आवरते आणि त्याच्यानंतर कपडे भिजवलेले कपडे धुवायचे. आज कपडे धुवायला ना थोडासा उशीर झाला, तर अगोदर कपडे धुते, कारण ना जाण्याची गडबड असली ना, आणि सध्या कसं होतं आहे ना, कॉलेजचे टायमिंग चेंज होत आहेत, त्याच्यामुळे ना कधी कधी लवकर आवरतं आणि कधी कधी खूप उशीर होतो आवरायला. तर असो, आता वाजलेत 12ला 5-10 कमी अजून म्हणजे. तर आता पटकन मी अगोदर ओटा आवरते आणि त्यानंतर कपडे धुते आणि पुन्हा तुम्हाला भेटते. A few minutes later. आपल्या वेळेस कसं होतं ना मैत्रिणींनो, आपण सगळं घरातलं आवरून घ्यायचो, म्हणजे आपल्या आईवडिलांना कधी त्रास होईल किंवा असं नाही म्हणत मी की आपली मुलं आपल्याला त्रास देत आहेत असं, पण ना आपल्याला एकदा काम सांगितलं की आपण ते रोज करायचो आणि नित्यनियमाने आपल्या ते अंगवळणी पडायचं असं म्हणतो ना आपण, तसं अंगवळणी पडलेलं असतं ते काम. पण आता बघू शकता तुम्ही, मुलांनी ना अगदी अंथरुणं पांघरुणं फक्त घड्या घालून ठेवले तसेच. तर आता ते मध्ये कॉटमध्ये ठेवून देते. आवरायची सुरुवात तर झाली, कारण रोजचंच हे काम आहे. आणि इथे तुम्ही आता हातात डबा बघितला असेल, तर साक्षीने अभ्यास केला ना, तो पेनाचा डब्बा पण तिथेच ठेवला. ते पेन वगैरे, स्केच पेन सगळं तिचं एका डब्यामध्ये असतं. तो स्ट्रॉबेरीचा डबा जो असतो ना, तर तो तिने स्केच पेन वगैरे असं ठेवायला केलेला आहे. पण आपण बघा, आपलं असं होतं की हातोपाती आपण सगळी कामं आईवडिलांना, म्हणजे आईवडिलांपर्यंत शक्यतो कामं पण यायची नाही. एकदा सांगितलेली कामं जी आहेत ना, ती आपण लगेच आवरून घ्यायचो. आणि आमचं तर असंच होतं बघा, भाजी वगैरे आणायचं काम जे होतं ना, ते आमच्याकडे आईने सोपवलेलं होतं, कारण आई जॉबला जायची. त्याच्यामुळे ना जी कामं होती ना ती सगळी वाटून दिलेली होती घरातली. देव वगैरे न्हाणं जे काम आहे ते माझ्या भावाचं होतं, आणि लहान बहीण जी होती तिला लहान असल्यामुळे ना तिला अगदीच कमी कामं होती, म्हणजे अगदी आपण म्हणतो ना वरची कामं, तर तशी कामं तिला दिलेली होती. आणि भांडी घासणे, कपडे धुणे किंवा स्वयंपाकात पण मी आहे ना स्वयंपाक पण लवकर करायला शिकले. म्हणजे साधारण मी 8वी-9वीला असेल तेव्हाच मी स्वयंपाक शिकले होते. त्यामुळे स्वयंपाक पण कधीमधी मला थोडाफार करावाच लागायचा. एखादा आयटम मी केला तर एखादा पदार्थ आई करायची असं होतं. आणि त्यानंतर ना भाजी वगैरे आणण्याचं काम पण माझ्याकडेच होतं. घरातली मी मोठी असल्यामुळे ना बरीच कामं जी होती ती माझ्याकडे होती. त्याच्यामुळे कामाची ना अगदी लहानपणापासूनच सवय आहे. आणि सुट्ट्या लागल्यावर, एक्झाम झाल्यावर आम्ही, म्हणजे सगळे जातात मामाच्या गावाला, पण आम्हाला मामा नसल्यामुळे ना आम्ही आमची सगळ्यात लहान मावशी जी आहे ना तिच्याकडे जायचो. आणि सगळ्या मावशांची मुलं तिच्याकडेच यायचे बरं का. पण एवढे जरी मुलं होते ना, म्हणजे आम्ही 11 बहिणी आणि 11 भाऊ, पण यापैकी अर्धे यायचे अर्धे नाही. जे पण यायचे ना, तर कोणीच असं म्हणजे मावशीला त्रास नाही दिला बरं का. आम्ही सगळं हातोपाती, आम्ही सगळे मुलं आवरून घ्यायचो. मावशीला कुठलाही त्रास होत नव्हता आमचा. स्वयंपाक वगैरे करण्यात सुद्धा आम्ही मुली ज्या होतो ना त्या मदत करायचो. आणि मुलं वगैरे होते ना तर ते सगळे रूम आवरून घ्यायचे. मावशीचं घर तसं मोठं होतं, 5 रूमचं घर होतं तिचं. त्याच्यामुळे ना आवरण्यासाठी एवढे जण असल्यावर तर काही विचारायलाच नको. पसारा कुठे छूमंतर व्हायचा तर ते कळत सुद्धा नव्हतं मावशीला सुद्धा. सगळे तिच्याकडे जमायचे. त्याच्यामुळे ना काम जे आहे ते आमच्या अगदी अंगवळणी पडलेलं होतं. त्याच्यामुळे काहीच नाही वाटत या कामांचं. आपण काही मुलांकडून अपेक्षा करतो असं नाही, पण ना
मुलं आजकालची ना आपल्यापेक्षा खूप या बाबतीत कमी आहेत बरं का. कारण आपण जी कामं करायचो, जशी कामं करायचो, आपल्याला कधी आईवडिलांना सांगावं पण नाही लागायचं. तर आजकाल मुलांना असं सांगावं लागतं की अरे हे कर, ते कर, हे काम आजपासून तुझं वगैरे असं मुलांना सांगावं लागतं. तेव्हा ती कामं करतात. आणि त्यात पण ना अभ्यास करत असल्यावर मग तर काही विचारायलाच नको. आणि आपल्या वेळेस कसं होतं ना, जरी पण एक्झाम असले ना तरी पण आई एक्झामपुरतं आपल्याला काम नव्हती सांगत. आफ्टर एक्झामिनेशन आपल्याला खूप कामं ठरलेली असायची. आणि हो तुला हे काम करायचं आहे, तुझी पेपर चालू होते म्हणून मी तुला हे सांगितलं नाही, असं तसं बरंच काही ऐकावं पण लागायचं. असो, आता हा रूम सगळं वरचं आवरून घेतलं आणि आता झाडू मारते. कॉटच्या खालून वगैरे सगळं झाडून घेणार आहे. कारण आता देवपूजा वगैरे झाली होती माझी, तेव्हा मी थोडासा झाडू फिरवला होता, पण डीप क्लिनिंग नव्हती केली बरं का. कारण ना देवपूजेला तसंच बसायचं पारोसं, म्हणून मग मी वरचेवर झाडू मारलं होतं. म्हटलं आता थोड्या वेळाने झाडायचंच आहे, त्याच्यामुळे मग ना आत्ता सगळं व्यवस्थित झाडून घेते. आणि जेव्हा आपल्याला वाचायचं वगैरे असतं ना देवाचं, तर तसं पारोसं पण बसायला चांगलं नाही वाटत ना. आणि आता बघा वारं इतकं सुटलं आहे ना, बाल्कनीचा दरवाजा उघडा होता तर मी झाडते ना, सगळा कचरा मागे जातो आहे, त्याच्यामुळे जाऊन अगोदर बाल्कनीचा दरवाजा लावला. तर असो, इथे बघू शकता तुम्ही मुलांचा अभ्यास करण्याची पद्धत. अर्धे कागद कॉट खाली, अर्धे कागद अजून. तर आधी त्या रूममध्ये करत होता अभ्यास, आधीचा अजून तिकडे काय पसारा आहे ते पण तुम्हाला दाखवते मी. इकडे साक्षी अभ्यास करत होती. तर बघा, तुमच्याशी गप्पा मारत माझा हा रूम स्वच्छ आवरून झाला. आणि आता पुसायचं बाकी आहे, पण आता पुसायचं सगळे रूम आवरल्यानंतरच मी पुसणार आहे. तर आता बघा स्वच्छ आणि क्लीन दिसतोय हा रूम. चला आता दुसऱ्या रूमकडे जाऊ. आणि हे बघा, या रूमची अवस्था बघितली, असं असतं मुलांचं. त्याने आता बघा एक्सरसाइज केली, डंबेल्स तिथेच ठेवलं सगळं. आणि त्यानंतर वह्या पुस्तकं अभ्यास केला तिथेच ठेवला. इथे टॉवेल तसाच पडलेला आहे. एक जण टॉवेल वाळत घालतं, एकाला सांगावं लागतं. तर असं असतं घराची अवस्था सकाळी. माझ्या मते सगळ्याच गृहिणींच्या घराची ना सकाळी अशीच अवस्था असेल, हो की नाही. तर आता चला या रूमला आपण पदर खोचून लागूयात आता. असंच म्हणता येईल, दुसरं काय. आता सकाळी ना गृहिणींची हीच कामं असतात. सकाळी उठायचं आणि अगोदर सगळ्यांचे पसारे आवरत बसायचे. म्हणजे स्वतःसाठी वेळच नसतो आपल्याकडे सकाळी. असो, पण आता एकदा त्यांचं आवरून दिलं ना तर नंतर आपण आणि आपली कामं आणि आपण स्वतःसाठी काय करायचं ते करू शकतो. पण आता मात्र तुर्तास हे सगळं आवरावं लागणार आहे. आपण म्हणतो ना प्रत्येक स्त्री संसारात विरघळून जाते, तर तसंच हेच विरघळणं असतं. ती तिचं अस्तित्व जे आहे ना ते विसरून आणि अगोदर सगळं घर क्लीन करते. आपण म्हणतो ना बाकीच्यांचं पोट कसं जेवणाने भरतं, तसं आपल्या गृहिणींचं पोट जे असतं ना ते घर स्वच्छ क्लीन टायडी छान दिसलं की तेव्हा आपलं पोट भरतं. बरोबर आहे ना. तर माझ्या बाबतीत तर नेहमी असंच होतं, कारण की मला आवरायला आवडतं आणि घर स्वच्छ ठेवायला, नीटनेटकं ठेवायला घरात. म्हणजे असं कोणी आलं ना तर आपल्याला म्हटलं पाहिजे की खरंच तुमच्या घरात आल्यानंतर ना खूप प्रसन्न वाटतं. असं कोणी म्हटलं ना तर खूप आपल्या मनाला पण ते ना आनंद देऊन जातं बघा. ते एक वाक्य असतं, पण आपल्या मनाला किती आनंद मिळतो ना त्या वाक्याने. तर असं आता इकडे बघा तुम्ही, गादी जी होती ना ती आधी इथे झोपला होता, त्याच्यामुळे ना तिथेच गुंडाळून ठेवली त्याने. आणि आता ती गादी उचलून घेऊन गेले मी, तर ती गादी पण तिकडे ठेवली. आणि हे वह्या पुस्तकांचं मी तुम्हाला म्हटले ना, दोघांना वेगवेगळ्या अभ्यासाला बसवलं होतं. कारण ना दोघांना एकत्र बसवलं ना तर खूप गप्पा मारतात आणि सारखे काही ना काही जोक चालू असतात त्यांचे. त्याच्यामुळे ना दोघांना मी एक्झाम जर असले ना तर वेगळे बसवते. आधीची एक्झाम थोडी लेट आहे अजून, पण साक्षीची एक्झाम होती त्याच्यामुळे म्हटलं चला, तिचा उद्या इनऑर्गॅनिकचा पेपर होता, थोडा हार्ड जातो पेपर, त्याच्यामुळे तिला म्हटलं सकाळपासून अभ्यासालाच बस, काहीच गप्पा मारायच्या नाही आणि काहीच नाही. तेव्हापासून ना ती सकाळपासून अभ्यासालाच बसली होती. अगदी सगळं चहा पाणी सगळं मी जागेवर नेऊन दिलं, कारण की पेपर अवघड जाणार म्हटल्यावर म्हणजे पेपर त्यांचे असतात आणि धाक आपल्याला पडलेला असतो. तर त्यांचे पेपर व्यवस्थित जाणं हे पण आपलीच जबाबदारी आहे. कारण बघा, आपल्या कामांच्या ओझ्याखाली किंवा आपल्या दडपणाखाली ना मुलांना उगीचच बुजरायला होतं. आणि त्यामुळे ना मी कुठल्याच प्रकारचं दडपण देण्याच्या भानगडीतच पडत नाही. आपण जोपर्यंत आपले हातपाय आहेत व्यवस्थित तोपर्यंत काम करा, जेणेकरून ना योगा वगैरे करण्याची वेगळी गरज नाही पडणार तुम्हाला. म्हणजे हे आवरण्यातच आपला बराच योगा होतो दिवसभरात. त्यामुळे ना मी हे सगळं आवरूनच घेते. असं नाही की मुलं करत नाही, म्हणजे तक्रार नाही माझी काही त्यांच्याबद्दल, पण ना ते करतात. सुट्ट्या वगैरे असल्या ना तर तुम्ही बघितलंच असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये, ते मला करू पण लागतात काम, अगदी न सांगतात करतात. आणि जसं मी करते ना स्वच्छ तसंच करतात. तरी पण म्हणजे आपल्या स्वच्छतेचा थोडा फरकच पडतो बरं का.
आपण जी स्वच्छता करतो ना ती मुलांकडनं अपेक्षित नाही आहे. ते त्यांच्या याच्याने जसं होईल ना तसं करतात, हेच खूप आहे आपल्यासाठी. कारण अशी पण बरीच मुलं आहे जी आईवडिलांना फक्त त्रास देतात, काहीच करू लागत नाही ना, काही नाही, मनस्ताप आणि भरपूर असा त्रास. अशी पण मुलं आहेत काही. त्या मानाने आपण असं म्हणू की आपली मुलं जेवढं करतायत ना त्याच्यातच सुखी आहे बाबांनो, आम्ही असंच म्हणायचं. तर असो, आता हा ड्रम वगैरे ना, हा गव्हाचा ड्रम होता. गहू ना थोडेच राहिले, तुम्ही बघितलं असेल, एकाच हाताने सरकवलं मी ड्रम, एकदम थोडे गहू राहिले. आता गहू पण भरायचे, तर होळीनंतर निघतात गहू म्हणतात. तर आता गहू भरायची वगैरे वेळ झालीच आहे. अजून मी उन्हाळ्याचं काहीच करायला सुरुवात नाही केली. अगोदर मिरची मसाला करायचा आहे, कारण मिरची पण माझी ना थोडीच राहिली आता, आणि मसाला तर संपलंच आहे. मसाला मी ना माझ्या सासूबाई त्यांच्याकडनं आणलं होतं आणि तोच वापरणं चाललं आहे माझं. तर त्यामुळे ना आता हा ड्रम पण सरकवून मागून सगळं झाडून घेतलं, कारण जिथे आपलं फिक्स सामान असतं ना तिथे थोडंसं जाळं धरतं बघा. अगदी 1-2 रात्रीतच जाळं येतं बरं का तिथे. त्याच्यामुळे ना मी शक्य होईल तेवढं, म्हणजे जेवढ्या वस्तू मला हलवता येतील ना तर तेवढ्या वस्तू हलवते. कधी कधी आधी साक्षी मला म्हणतात, मम्मी तू आहे ना अजिबात शांत बसत नाही, पण काय करणार आहे, आता आपल्याला सवय लागली आहे ती. तर असं म्हणजे हलकी वस्तू आहे. आता जेव्हा गहू भरेल त्या ड्रममध्ये तेव्हा तर माझ्याकडून शक्यच नाही तो ड्रम हलणं. त्याच्यामुळे मी तेव्हा तर नाहीच झाडू शकत. तेव्हा आठवड्यातून महिन्यातून एकदा आपण सगळं सरकवून झाडतो. पण आणायचे आता हलका झालेला आहे ड्रम बऱ्यापैकी, त्याच्यामुळे मी आता ते सगळं काढून वगैरे व्यवस्थित स्वच्छ झाडून घेतलं. आणि आता हा रूम पण ना त्या रूमसारखं स्वच्छ करते. पण अजून 2 रूम बाकी आहे बरं का. हा रूम झाला की माझा मोर्चा लगेचच हॉलकडे. किचन ना मी आवरला आहे बऱ्यापैकी म्हणजे भांडी घासली ना तर ओटा आवरूनच झाला होता. खाली काही पसारा नव्हता किचनमध्ये एवढा, त्याच्यामुळे फक्त किचन झाडायचाच राहिलेला आहे. आता वरती ओटा वगैरे तर सगळं क्लीन झालेलं आहे. आता हा ड्रेसिंग टेबल तुम्ही बघू शकता. जेव्हा पावडर लावतात ना, पावडरचा डबा इथेच ठेवतील, तेलाची बॉटल इथेच ठेवतील, कंगवे ज्याने घेतले ते एक जण जागेवर ठेवेल ना तर एक जण. आणि आमच्या घरात ना मुलांपेक्षा आहे ना मुलांचे पप्पाच खूप त्रास देतात. कारण त्रास नाही म्हणता येणार, पण ना जिथली वस्तू तिथे ठेवत नाहीत ते सारखं. मग आहे ना त्यांच्या मागे मला लागावं लागतं. कंगवावरती ठेवा, तेलाची बॉटलमध्ये ठेवा. आणि 1 दिवस 2 दिवस सांगतो आपण, नंतर मग आपलं आपणच आवरून घेतो. काय एक बॉटल ठेवायला फार काही वेळ नाही लागत. पण असो, आपल्याला पण सवय पडली. त्यांनी पसारा जर नाही केला तर आपण दिवसभर काय करणार हो घरामध्ये, हो की नाही. तर आता हा आरसा जो आहे ना तो पण मी क्लीन करून घेते. कॉलिन टाकलं आणि कॉलिनने क्लीन करून घेते. आरशावर थोडेफार डाग पडतात आणि असं म्हणतात, आता माझा वास्तुशास्त्रावर भरपूर विश्वास आहे, त्याच्यामुळे असं म्हणतात की आरशावर डाग असू नये. त्यामुळे रोजच्या रोज हा आरसा ड्रेसिंग टेबल पूर्णच पुसून घेते, कारण तेलाचे वगैरे भरपूर डाग पडतात. पावडर थोडीफार लावताना पावडर पण इकडे तिकडे सांडतेच. आणि इथे आता गरम खूप होत होतं म्हणून मी केस वरती बांधले, पण वरती केस बांधल्यावर आणखी जास्त केसांमध्ये घाम यायला लागला. त्याच्यामुळे मी पुन्हा ते केस सोडून दिले आणि हे टॉवेल वगैरे सगळं वाळत घालून हा कॉर्नर जो आहे ना, हा कॉर्नर खरं तर मला ना सेल करायचा आहे. पण ना तो इथे कोपऱ्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं ना, कोणाला दाखवायचं म्हटलं ना तर खूप मध्ये घेऊन यावं लागतं. त्याच्यापेक्षा ना मी आता परत तो थोडासा वेळ मिळाला ना की परत तो बाहेर काढून घेणार आहे आणि रिसेल करायचं आहे मला तर त्याच्यामुळे. कारण घरात खूप फर्निचर असं झालं आहे. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं ना तेव्हा मी हा कॉर्नर घेतलेला होता, पण आता नको वाटतोय तो. कारण घरात वस्तू पण तेवढ्याच पाहिजे जेवढं आपल्याकडनं आवरणं होईल. विनाकारणच्या वस्तू वाढून ठेवायच्या आणि मग घरामध्ये सगळा पसारा दिसतो. त्यापेक्षा ना ज्या नको आहे त्या वस्तू लगेच कंडिशनमध्ये असतात त्यावरच रिसेल केल्या ना तर त्याची योग्य ती किंमत पण येते. आणि समोरच्याला पण आहे ना वापरताना अगदीच आपण टाकाऊ वस्तू दिली असं नाही वाटत. तर समोरच्याला पण वापरता आलं पाहिजे, कारण आपला असो किंवा समोरच्याचा असो, पैसा तो पैसाच असतो शेवटी. आणि पैसा कमवायला सध्याच्या जगामध्ये किती एफर्ट्स घ्यावे लागतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे आपण पण कोणाला ना एकदम अशी टाकाऊ वस्तू देऊन आणि फसवू पण नाही शकत. तर असो, आता कॉर्नर ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं स्वच्छ झालं. आणि ही साखरेची जी पंचपात्री आहे ना तिचं झाकण पण मी पुसून घेतलं. आता हे कपाट पण पुसून घेते, कारण ना आमच्या इथे पुन्हा एक काम चालू झालं म्हणजे कन्स्ट्रक्शनचं, त्याच्यामुळे पुन्हा सारखी धूळ येते. तर मग आता हे कपाट पण आहे ना, छोटे खाचे आहे त्या कपाटाला, त्याच्यामध्ये सगळी धूळ जाऊन बसते. मग ते कपाट पण व्यवस्थित असं रोजच्या रोज पुसावं लागतं. तर चला, ऑलमोस्ट हा रूम आवरूनच झाला. आणि आता ही ड्रमवर जी आहे ना जाळी ठेवलेली, तर ती एक लॉन्ड्री बॅग म्हणून ठेवली आहे मी. त्याच्यामध्ये धुवायचे कपडे वगैरे जे असतात ना ते सगळे त्याच्यातच जमा करते, म्हणजे दुसऱ्या दिवशी ना कपडे घ्यायला पण सोपं पडतं. तर आता बघू शकता तुम्ही आपला रूम एकदम हा पण क्लीन झाला. आणि आता माझा मोर्चा वळवते मी हॉलकडे.
आता ना सगळे रूम आवरून झाले. 2 रूम तुमच्याबरोबर शेअर केले, पण बाकी सगळं काही शेअर करत बसले नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. कारण की आवरता बराच उशीर झाला मला. आता वाजलं आहे 1:30 आणि आता भूक पण लागली आहे. तर मग आता मी अगोदर जेवण करून घेते आणि त्यानंतर मला बँकेत जायचं आहे. ते मग बँकेत जाऊन येते आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला भेटते. तर या तुम्ही सगळ्यांनी पण जेवण वगैरे झालं आणि लगेच बँकेत गेले. बँकेतून रिटर्न येताना ना आधीचं थोडंसं सिमचा प्रॉब्लेम झालेला होता, त्यामुळे सिमच्या इथे आले मी आत्ता आणि तिथे थोडंसं सिमचं काम वगैरे करून आणि पुन्हा आम्ही आता घराकडे वळतो. पण प्रचंड असं ऊन आहे बाहेर, अजिबात म्हणजे सहनच होत नाही इतकं ऊन आहे. मी शक्यतो घरात असते, त्याच्यामुळे मला एवढं काही जाणवत नाही ऊन. पण ना जे रोज बाहेर जातात ना त्यांना सवय झालेली असते या उन्हाची. पण मी कधीतरी बाहेर पडते सध्या तरी, म्हणजे जसं मुलांना सोडवणं नेणं आणणं हे करत होते ना, तेव्हा मला एवढ्या उन्हाचं काहीच नव्हतं वाटत. पण आता बहुतेक दिवस झाले मी घरीच आहे, त्याच्यामुळे आता या उन्हाचा त्रास व्हायला लागला. म्हटलं कुठेतरी ना मस्त असा थंडगार रस पिऊ ऊसाचा, आणि ऊसाचा रस म्हणजे आधीचा आणि माझा एकदम फेवरेट आहे. तर आम्हाला बाकीचे ज्यूस असतात ना त्याच्यापेक्षा ऊसाचा रस खूप आवडतो. तर इथे आमच्या घराच्या जवळपासच ना एक ठिकाणी खूप छान ऊसाचा रस मिळतो. अगदी त्याच्यामध्ये पायनॅपल वगैरे लिंबू सगळं टाकून देतात ना, त्याच्यामुळे त्याची टेस्ट एकदम अप्रतिम लागते. तर तिथे ना आम्ही दोघांनी पण रस पिला आणि पुन्हा निघालो घराच्या रस्त्याने, कारण भरपूर ऊन होतं आणि एवढं सगळं फिरोपर्यंत ना थोडंसं ऊन आता उतरत आलं होतं. कारण बहुतेक आता 3:30 वाजले. तर आता अगोदर घरी जातो आणि घरी जाऊन थोडासा आराम वगैरे करते आणि नंतर व्हिडिओ काढेल, कारण खूपच ऊन लागलं आहे आता. तर घरी आले, थोडासा आराम केला आणि त्यानंतर आता येताना ना दळण टाकलेलं होतं, ते दळण पण घेऊन आलो आम्ही. आल्यानंतर ती गोणी उघडी करून ठेवली, म्हणजे पीठ जे गरम असतं ना तर ते सगळं पीठ गार पण होतं, वाफ निघून जाते पिठाची. आणि आता ना पीठ म्हटलं डब्यात नकोच भरायला, कारण थोडं जास्त प्रमाणात होतं ना पीठ, तर डब्यात मावलं नसतं. मग 2 डब्यांमध्ये टाकण्यापेक्षा ना म्हटलं हा तांदळाचा ड्रम रिकामा झालेला होता त्याच्यातच टाकू, म्हणून मग ती पिठाची गोणी ना चाळली नाही आणि काहीच नाही, तसंच दिली टाकून. आणि म्हटलं जेव्हा आपण पीठ मळू ना तेव्हा चाळू. दरवेळेस तुम्ही बघत असाल मी पीठ सगळं चाळून वगैरे ठेवते, पण ना खूप पांढरं होतं घरामध्ये, म्हणून यावेळेस ना मी तसंच टाकलं. आता जेव्हा मळायला सुरुवात, म्हणजे जेव्हा आपण घेऊ ना मळायला, तेव्हाच जेवढं लागेल तेवढं चाळता येतं. असं आणि तसं सगळं सारखंच पडतं. एवढंच की अगोदर चाळून ठेवलं ना तर घाई गर्दीच्या टायमाला ना पटकन आपल्याला पीठ घेता येतं. आणि ही भांडी दुपारी घासून गेलेले होते, तर येऊपर्यंत कडकडीत वाळली ती भांडी. झोप वगैरे काही आली नाही मला, फक्त अशीच लोळत होते, फोन वगैरे बघत होते आणि 1-2 सिरियल बघितल्या आणि बस लगेचच संध्याकाळचा वेळ झाला. कारण वेळ कसा जातो ना दिवसभरात काहीच लक्षात येत नाही, इतक्यात वेळ जातो. घड्याळाचे काटे असे भरभर फिरतात ना, आणि कामं तर आपली सकाळ असो संध्याकाळ असो संपतच नाही. कामं ही चालूच असतात. तर म्हटलं चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागण्याच्या अगोदर ना चहा वगैरे ठेवून घेऊ, तोपर्यंत ही भांडी पण मांडून देऊ. आधीला म्हटलं तू झाडांना पाणी घाल तोपर्यंत, कारण भरपूर उन्हाळा आहे ना, तर जसं आपल्याला खूप पाण्याची गरज पडते ना तसं झाडांना पण खूप सुकतात झाडं. अक्षरशः सकाळी पाणी टाकलं ना तरी संध्याकाळपर्यंत मान टाकून देतात झाडं. त्याच्यामुळे ना मी सकाळी आणि संध्याकाळी, म्हणजे यावेळेस तर जरा जास्तच कडकडीत उन्हाळा आहे त्याच्यामुळे ना दोन्ही टाईम पाणी टाकते. एरवी एवढा उन्हाळा जाणवत नाही, पण यावेळेस काय माहिती पण खूपच ऊन आहे, त्यामुळे ना दोन्ही वेळा झाडांना पाणी टाकते. दुपारी आले आणि आल्यानंतर ना खूप उन्हातून आले, त्याच्यामुळे जास्त काही शूट घेतलं नाही. जरा वेळ आराम केला, झोपले वगैरे नव्हते, पण फक्त आराम केला. आणि उठल्यानंतर दुपारी जे भांडे घासून गेले होते ना तर ते सगळे भांडे मांडून दिले. तुम्ही बघितलंच असेल, येताना पीठ आणलं होतं दळून गव्हाचं, तर ते पण ड्रममध्ये भरून ठेवलं. आता सगळ्या लाईटी लावल्या आणि इकडे बघू शकता इकडे आधी झाडांना पाणी टाकतोय आणि आता दिवाबत्तीचा पण टाईम होत आला. 6:30 वाजले, 6:30 6:15 झाले. तर आता मी ना चहा पण ठेवते आणि इथेच व्हिडिओचा एंड करते. तर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो ज्या नवीन ताई चॅनल बघत असतील ना त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि छान असा सपोर्ट द्या मला, जेणेकरून ना मी छान व्हिडिओ बनवत राहील आणि तुम्हाला पण माझे व्हिडिओ आवडत राहतील. तर अशा पद्धतीने आता सगळ्या रूमच्या लाईटी लावून घेते आणि व्हिडिओचा एंड करते. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.